श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आपण बघा सुंदर आणि लेटेस्ट अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. तर बघा मी इथं डिझाईन ह्याच्यावरती काढून घेतलेली आहे. कशी काढलेली आहे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर मी कॅनव्हासवरती काढणार तेव्हा तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा हे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, असा दुबडून घेतलेला आहे. तर ब्लाऊजमध्ये मी गळारुंदी 2 इंच ठेवलेली आहे. तर बघा इथं 2 इंचावर असं मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. तर बघा उंची आहे 13.5 इंच. पूर्ण उंची 13.5 इंच घेतलेली आहे. आणि खालच्या साईडला बघायचं अशी एक लाईन अशी मोठी चापून घ्यायची आहे. आणि आपल्याला जो मेन गळा आहे तो करायचा आहे 8 इंचाचा. तर मार्जिन सोबत 8.5 इंच होतं, तर 8.5 इंचावर पॉईंट दिला. आणि इथे गळारुंदी ठेवायची आहे आपल्याला 3 इंच. आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतली. बघा तिरकी लाईन आखून घेतली. आता इथे आपल्याला हे असं राऊंडची डिझाईन बनवायची. तर बघा हे अशा पद्धतीचा आकार काढलेला आहे. त्यानंतर इथून इथं बघा 1 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे. तर इथे 1 इंचावर मी असं मार्किंग केलेलं आहे. तर तसंच थोड्या थोड्या अंतरावर 1-1 इंचाचं मार्किंग आपल्याला करत जायचं आहे, कारण बाहेरून आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे. त्यानंतर इथे खालच्या साईडला बघा 1 इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. तर बघा ही अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर आता हे कट केलेला कॅनव्हास पेपर बघा ब्लाऊजच्या अस्तरवरती असा ठेवायचा आहे आणि बरोबर कॅनव्हासला लागून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपरमधील आतील जो आपला मेन गळा आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा हा कॅनव्हास पेपरवरचा आपला गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला हा गळा प्रेस करायचा आहे साडीतील कपड्यावरती, कारण ब्लाऊज पिसाच्या कपड्याचा कलर वेगळा आहे आणि साडीचा कलर वेगळा आहे. हा जो कॅनव्हास काढलेला आहे तो हा साडीतला कपडा आहे, त्याच्या उलट्या भागावरती लांबडे लांबडे जे तुकडे होते ते एकमेकाला असं जोडून घेतलेला आहे. त्याच्यावरती हा आपण भाग प्रेस करून घेणार आहोत. तर साडीतला जो मेन फॅब्रिक होता त्याच्यावरती हे अस्तरचा कपडा ठेवून आपण कट करून घेतलेला आहे. आता हे तर बघा इथून अशी शिलाई टीप मारून हे दोन्हीही भाग पलटून घ्यायचं आहे. तर इथे बघा कात्रीने कट्स मारून घ्यायचे. त्यानंतर हा भाग असा पलटून घ्यायचा आहे. आणि पलटून झाल्यानंतर त्याच्यावरती अशी बघा किनार टीप देखील मारून घ्यायची आहे. तर हे बघा या अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हा आपण प्रेस केलेला भाग ठेवायचा आहे आणि ह्याच्या आतून अशी शिलाई टीप त्याला मारून घ्यायची. आपण कट करून घ्यायचं. आणि असे कात्रीने कट्स मारून घ्यायचे आणि गळा आपल्याला असा पलटून घ्यायचा. पलटून झाल्यानंतर बघा अगदी व्यवस्थित असं पकडून इथे ह्याच्यावरती किनार टीप मारून घ्यायची. मी अंदाजे मार्किंग करून घेतलेला आहे. मार्किंग केल्यानंतर हा जो आपला पाठीचा भाग आहे तो दोन्हीही साईडला अगदी व्यवस्थित ठेवून असं पिनअप करून घ्यायचं आहे. आणि बघा असं पिनअप करून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती शिलाई टीप मारण्याआधी आपल्याला इथून असं सरळ कट करून घ्यायचं आहे. तर बघा खालच्या साईडला मी गोटपट्टी लावून घेणार आहे.
तर बघा इथे गोट लावून घेतलेला आहे. आता याच्यावरती अगदी जसं आहे तसं शिलाई टीप म्हणतं. आता काहीही करायचं नाही. तरी आपली डिझाईन ऑलरेडी आता तयारच आहे. फक्त शिलाई टीप मारून घ्यायचं. तर बघा टीप मारून झाल्यानंतर ज्या पिन आपण लावल्या होत्या त्या काढून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आतल्या साईडला देखील कच्चं दिसून येऊन अशा पद्धतीने आपण डोंगरून त्याच्यावर टीप मारून घेणार. ती टीप आपली लेसमध्ये जाईल, त्यामुळे दिसणार नाही. हे जे आपलं कच्चं कापड आहे हे अशा पद्धतीने आतल्या साईडला डुंबलून त्याच्यावरती आपल्याला ही टीप मारायची, म्हणजे ते पॅक होऊन जाईल आणि धागे देखील निघणार नाही. तर आता ही बघा जी गोल्डन लेस आहे ती इथे साईडून आपण लावून घेणार आहोत. त्यानंतर बघा डिझाईनचा तुम्हाला मी फायनल लुक दाखवणार आहे. तर बघा ब्लाऊजचा फायनल लुक कसा झालेला, लेस लावलेली आहे आणि त्याला मध्ये 3 पॅच लावलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊज देखील कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.